नमस्कार, माऊळ सत्य लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर। दत्त जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुजरा। आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सोहळा हा दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह या स्टेशन विभागामध्ये समर्थ केंद्र अंतर्गत चालू झालेला आहे। आणि 5 डिसेंबर 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर हा दत्त जयंतीचा जो सोहळा आहे हा या स्टेशन भागामध्ये रुजू झालेला आहे। तर या श्री गुरुचरित्र पारायणासाठी 2145 सेवेकरी इथे गुरुचरित्र पारायणासाठी बसलेले आहेत। तर या पारायणासाठी आपण 2 बॅच ठेवलेले आहेत। एक बॅच आहे सकाळी 5:30 ला वाचन होते, दुसऱ्या बॅचचं वाचन आहे 8च्या आरतीनंतर 8:30 ला होतं। त्याचबरोबर इथे रोज त्रिकाळ आरत्या होत असतात, दिवसभर प्रहर सेवा होत असते, दिवसभर महिला सेवेकरी आणि रात्रभर पुरुष सेवेकरी। त्याचबरोबर रोज सकाळी 10:30 वाजताच्या आरतीनंतर इथे विविध याग होतात, जसं गणेश याग, गीता याग, स्वामी याग, मल्हारी याग, दुर्गा सप्तशती याग। आणि आजच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी 8च्या आरतीनंतर आता पूर्ण आहुती म्हणजे आई भगवती आपल्या महाराष्ट्राची तुळजाभवानी आणि श्री खंडेराय आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत यांना आपण पूर्ण अलंकाराची पूर्ण आहुती देत असतो। त्याचबरोबर 12:30 वाजता दत्त महाराजांचा गुरुचरित्रामधील अध्याय वाचून आपण दत्त महाराजांचा जन्म साजरा करत असतो। त्यानंतर आपल्याला इथे मार्गदर्शन होत असतं आणि सगळ्या सेवेकरांना प्रसादाचा लाभ मिळत असतो। आणि दिवसभर इथे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणीत या मार्गाच्या विभागामधला एक विभाग आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे प्रश्नोत्तरी। आपण आपल्या जीवनामध्ये आलेले सर्व संकट, दुःख, आपल्या अडचणी इथे दरबारात येऊन सांगायचं आहे, तुमचा प्रश्न मांडायचा आहे। त्या प्रश्नावर तुम्हाला स्वामी सेवा दिली जाते। त्याबद्दल कुलदेवी, कुलदैवत, तुमचा वास्तू या सगळ्या विषयावर तुम्हाला विनामूल्य मार्गदर्शन दिलं जातं। आणि जो सेवेकरी इथे येऊन प्रश्न मांडतो महाराज निश्चितच त्याला अनुभूती दिल्याशिवाय राहत नाही, कारण दिंडोरी प्रणीत मार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे। या मार्गामध्ये नमस्कार केला की चमत्कार असं होत नाही, पण जो व्यक्ती मनोभावे सेवा करतो त्याला महाराज निश्चितच फळ दिल्याशिवाय राहत नाही। तर मला तुमच्या सर्वांना सांगायचं आहे, आज इथे जवळजवळ 5 ते 7 हजार सेवेकरी या दत्त जन्मासाठी येत असतात। आणि उद्या या दत्त जयंती सप्त्याची सांगता आहे की श्री सत्त दत्त पूजनाने होत असते। तर इथे जवळजवळ 10,000 सेवेकरी येऊन प्रसादाचा लाभ घेतात। आणि या स्टेशन भागामध्ये हा जो काही मंडप असेल, इथली व्यवस्था असेल, तर हे सगळं करण्याचं नियोजन आणि सहकार्य श्री गणेश भाऊ काकडे हे या दिंडोरी प्रणीत मार्गाचे खूप वर्षापासून सेवेकरी आहेत, त्यांना सुद्धा परमपूज्य गुरुमाऊलींची अनुभूती आहे। तर त्यामुळे ते सर्व आम्हाला या सेवेचं नियोजन करून देत असतात। तर त्या सगळ्या सेवेकरांच्या वतीनं मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानते आणि सगळ्या सेवेकरांना आव्हान करते की आपण किती धावपळीच्या जीवनामध्ये आपला व्यवसाय असेल, जॉब असेल, तरी सुद्धा आपल्याला अध्यात्माची आवश्यकता खूप असते। कारण आपल्या पाठीशी जर गुरुबळ असेल तर आपल्याला जीवनात कुठलं संकट येणार नाही, आणि जर संकट आलं तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाहेर पडू शकतो। केलेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।